मनीषा, तुझी सासू आली नाही का घरी? शांता काकू, तुम्ही कधी आले? लय बरं वाटलं शांता काकू तुम्हाला पाहून. थांब 5 मिनिटं, आलीच मी. त्या सासूची भेट होते पहिले मला. गंगूबाई घरी आहे का गंगूबाई? देवा, काहीतरी झालं वाटते म्हणून शांता काकू आले. नाही नाही, काहीच नको घडू देऊ बापा. संदीप आहे ना किती वेळचे पार्लरमध्ये जाऊन बसले, अजून घरी नाही आले. फोनही नाही केला एखादा. कुठे गेली नाही गंगूबाई? आली नाही का घरी अजून? गंगूबाई आली 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 आली. कोण आहे? ये ना मीच आहे शांताबाई. आली वाटते घरी. शांताबाई, तू कधी आली शांताबाई? मला सांग पहिले, काय झालं काय नाही. काय म्हणे मनीषाची आई? मी घरी न जाता मार्केटला गेली आणि त्या घरी आली गंगूबाई. माझ्या जीवात जीव नाहीये. काय 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 म्हणे मग? शांताबाई, सखूबाई मानली ना शांताबाई, येतो म्हणे ना घरी. बरं झालं शांताबाई, तू तर सोबत होती. खरंच काय गंगूबाई? मानली काय? बस बस, जमलं आता मस्त. चल शांताबाई, मनीषाजवळ चल. मनीषाला सांग 2 गोष्टी. काही समजून नाही राहिलं. कुठे गेले सगळेजण? मला इथं बसून ठेवायला लावलं. ये शांताबाई ये. बोल मनीषा, काय म्हणत होती? त्या सासूला पाहायला गेली नाही मी पहिले. काही नाही शांता काकू. आई गी भेटली होती का शांता काकू? सविताताई. बोलावलं तरी सविताताई आली नाही काल कार्यक्रमात. मनीषा, तू काहीच टेन्शन घेऊ नको. तुझी आई तुला आता येणार आहे भेटायसाठी, आणि सविता पण येणार आहे. खरंच काय शांता काकू? शांताबाई, मनीषा रडून राहिली. सरकतो तू गंगूबाई. मनीषा, तू तर खुश व्हायला पाहिजे. तुझी इच्छा होती ना, तुझी आई तुला भेटली पाहिजे, सविता आली पाहिजे. मग काहून तू आता रडून राहिली? तसं नाही शांता काकू, ही खुशीचा रड आहे शांता काकू. मला वाटलं मैया येणार नाही, मी एकटीच पडीन शांता काकू. पण नाही, आज तुम्ही सगळ्यांना चांगलं केलं. तुला सांगतो मनीषा, ते शकुनाबाई नाही होय, हे गंगूबाई होय. तिच्यात आणि हिच्यात जमीन आसमानचा फरक आहे बरं. कोणत्याही गोष्टी नको दुखावल्या गेलं तुले, मला फोन करतो तू. बस, मी गॅरंटी घेतो गंगूबाईची, ते कधीच ते मन दुखावणार नाही. कुठे गेला संदीप? आता रडणं बंद करतो. आता खुशीचे दिवस आहेत ते. आजपर्यंत लय दुःख भोगलं मनीषा तू. हा शांता काकू, रडत नाही मी आता. कुठे गेला संदीप? शांता काकू, संदीप पार्लरमध्ये गेले. चल गंगूबाई, येतो मी. माझ्या जवळ येतो म्हणत काय नाही, रिंकुले नेतो करून राहिले 2 दिवसापासून. पाहतो मी काय आता. चल मग मनीषा, येऊ मी. सविताला पाठवतो संध्याकाळी. नक्की पाठवा हा शांता काकू. नक्की. चल येतो मी. मनीषा, झाली ना खुश? आई येईल दुपारी तुला भेटायसाठी, आणि तू इथंच बसून राह. काहीच कामं करू नको. काय, माझी बहीण आलेली आहे, ते सगळे कामं करते. आई, मला येत बसल्या गमून नाही राहिलं. स्वयंपाकात मदत करतो ना मी. नाही, आज तू काहीच नको करू. मी सांगेन तेव्हा करतो. बस मनीषा, आराम करतो. बापरे, मी म्हणून सगळेजण कुठे गेले. आईची समजूत काढायला गेले होते वाटते. नाही, आता खुश आहे मी. आई घरी आली की बस. देवा, जे केलं ते लय चांगलं केलं मी. मनात पश्चाताप वाटे, कसं होईन. पण नाही, जे मनानं केलं ते लय चांगलं झालं. मनीषा, कुठे गेली मनीषा? संदीप आली वाटते. चला, आता संदीपला खुशखबर सुनावतो मी. आली संदीप. आता मनीषाला काय नाही कसं वाटतो मी. बापरे, संदीप, तुम्ही तर सगळा तालच बदलून टाकला तुमचा. हो मनीषा, आता कसं दिसून राहिलं मी? चांगला दिसून राहिलो की नाही? एकच नंबर दिसून राहिले संदीप, एकच नंबर. तुम्हाला सांगतो नाही खुशखबर, माहिती आहे का तुम्हाला? आई, शांता काकू सर्वजण गेले होते माझ्या आईची समजूत काढण्यासाठी, आणि माहिती आहे काय, आईची समजूत काढली. खरंच काय मनीषा, तुझ्या आईनं आपलं लग्न स्वीकारलं काय? हो संदीप, आई भेटायला येऊन राहिली आपल्याला. संदीप, आज मी लय खुश आहे मी आज. तुला म्हटलं ना मनीषा, मी असल्यानंतर तू काहीच काळजी करू नको म्हणून. काहीच टेन्शन घ्यायचं नाही तुला. हो संदीप, तुमच्यासारखे माणसं पाठीशी असल्यावर मला काहीच काळजी नाही आहे. संदीप, आला का संदीप? आलो आई. जा, आई बोलून राहिले तुम्हाला. जा संदीप, आता तुम्ही पण काही काळजी करू नका. सगळं काही देव व्यवस्थित करते. आला वाटते पार्लरमधून. हो आई, जमलं आता बायको मनासारखी, राहणीमान मनासारखं. आता संदीप काय कमी राहिली. चल, तुझे मित्र आले तुला भेटायसाठी.
आलो आलो. मनीषा, तू पण चल. माझ्या ऑफिसचे मित्र आले मला भेटायसाठी. चल मनीषा. जा ना संदीप तुम्ही. मी नंतर भेटतो. नंतर नाही मनीषा, चल आताच. हे सगळं पाहून आई पण खूप खुश होईन. सविता ताई पण. मनीषा, तू खुश राहिली पाहिजे. हेच माझा उद्देश आहे मनीषा. खूप चांगली पोरगी असतं. खूप प्रेम देईन मी मनीषा तुले. तू म्हणशील की नाही, याले म्हणतात जीवन. मी पाहिलं मनीषा, तू खूप दुःख सहन केलं. तू गरीब पोरगी आहेस. नाही नाही, तुला आनंदात ठेवणं म्हणजे खूप भाग्याची गोष्ट आहे. तुला जर मी आनंदात ठेवीन ना, देव आपलं जीवन अजून सफल करून टाकीन मनीषा. संदीप, या ना संदीप. तुमची मित्र आले तुम्हाला भेटायसाठी. आलो 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 मनीषा आलो. बंटी, बंटी कुठे गेला रे? बंटी, इकडे ये ना. याची अक्कल नाही लेखाली. आज बबली गावावरून येते. सगळं सामान आणून ठेवा घरी. घरी थांबा. उठला सुटला की कुठे जाते काय माहित. आई, काय झालं? का रे, बबली येईन ना आज. कुठे चालला तू? मला किराणा आणून दे ना. ते कपडे घेऊन जाय प्रेस करायसाठी. तिच्या साड्या गिळ्या. आई, तू एवढं भिऊ नको आई. तू मोठी आहेस. ती तुझी सून होय आई. अजिबात तुला भ्यायचं काम नाही. काऊन आणून ठेवू पाहिली मी? ते आल्या राणीन. पाय, तिचाच फोन आहे काय तर. हॅलो. हां बोल 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 बबली. मी म्हणूनच राहिली बंटीली. बबली येते म्हणून आज. आई, आज नाही येत मी. उद्या येणार आहो मी. म्हणून तुम्हाला सांगायसाठी फोन केला. तुम्ही वाट पाहिसान म्हणून. कोण बबली? ये ना, आजच ये ना. ट्युशनची पोरं रोज चक्रा मारून राहिले. बबली संध्याकाळी ये ना ऊन उतरल्यावर. ठीक आहे, संध्याकाळी पहिन मग. पाठवता बंटीला स्टँडवर. बंटी स्वतःहूनच म्हणून राहिला, कधी येतो मी घ्यायले, कधी येतो मी घ्यायले. आई कधी येते बबली? 4-5 वेळा विचारलं त्यानं मला. ठीक आहे, फोन करतो मग मी निघाली की. ठेव ठेव. आई, मी तुला एकदा बी विचारलं नाही, कोण खोटी बोलून राहिली तू आणि कोण खोटं खोटं सांगून राहिली तिले. आई, तिले मोठेपणा देणं कमी करतो आई. हे चांगलं नाही तू एवढं. जाय तू रिकामा. कोणाला मोठेपणा देणं ते डोळ्यात खुपते का रे? जाय होय, किराणा घेऊन ये. मोठेपणा देते. स्वतःच्या मनाने केलं तर बरं आहे सगळं. तिले वाटते बायको असं म्हणा, तू बायको सारखीच राह. सुधरत नाही हा. नाही 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 नाही, सुधरत नाही हा. पाहिलं मी किती प्रयत्न करून, काही खरं नाही. सुषमा, तू असेपर्यंत याचा संसार चांगला राहील. तो असली नसली काय होईन देवाले माहीत. चल आण लोणच्याचे आंबे हे ते सगळं घेऊन येतो. बबलीला वाटलं पाहिजे की नाही आपल्या सासूनं सगळं सामान घेऊन आली. जवळ आता काल चालते. आज एवढं अर्जंटमध्ये बोलावलं मला. आज खायच्यासाठी येऊन राहिले, काही समजून तर राहिलं. तब्येत गिब्येत खराब आहे का बाळाची ते विचारलं, तेही चांगलं आहे. मग आज खायच्यासाठी येऊन राहिले. सुषमा, कुठे चालली सुषमा? भाजीपाला आणायला चालली काय? नाही शांताबाई, किराणा आणतो म्हणतो. साखर तेल संपलं का नाही? सून काही घरी नाही आहे. म्हटलं सून आली त्याच्या पहिले आणून ठेवतो. सुषमा, आता किराणा हे ते आणायचं वय राहिलं ना सुषमा आपलं. पोराला धाडत जा ना. काही नाही शांताबाई, आजकालचे पोरं मोठे वैदी आहेत. हॉटेलात जाणं त्याच्या जीवावर नाही येत आणि किराणा आणायला जाणं त्याच्या जीवावर येते. सांग काय करतं. सकाळी आणतो संध्याकाळी आणतो, सकाळी आणतो संध्याकाळी आणतो. त्याच्यापेक्षा थैली घेतली आपली आणि कुरू निघालं. हा सुषमा, तेही बरोबर आहे. चल मग माझं चक्कर घरायकडे. काय सांगू शांताबाई तुले, तू तरी लय सुखी आहे शांताबाई. माया पोरगा आता एवढा ऐदी रोट आहे शांताबाई. त्या पोरीनं केलं ते बरोबर केलं, पण जाऊ दे, कोणाची लेकबाय आपलीच आहे. पण की त्याला शरम वाटते काय? त्याच्यासमोर थैली घेऊन निघाली मी, पण असं नाही म्हटलं त्यानं आई राहू दे किराणा मी आणतो म्हणून. मन तर करते चप्पल घ्या आणि चांगलं झळाव त्याले. आपण म्हणतो काय बेइज्जती करतं पोराची बायको समोर. रिंकू, रिंकू, अरे दादा, या या घरात या. वहिनी, झाली का रिंकूची तयारी? रिंकूची तयारी काही माहित नाही मला.
मी किचन मध्येच होती आता. रिंकू त्याच्या रूम मध्ये गेलीच नाही. बरं राहू दे, मी पाहतो. काय चित्त हे रे? काय काय लेकराला घेऊन काय हिंडायला जातात काय हे? नवरा बी रिंकूचा उठला सुटला चला सासूच्या घरात, उठला सुटला चलाच सासूच्या घरी. वा रे वा, शरमही वाटत नाही नवऱ्याले. एवढ्या खेपा बायकोले भेटायला येतात. माया नवरा तर महिन्यातून एक चक्कर बी मारे नाही. फोन करून बोलवा लागे. झाली काय तयारी माहित नाही बा. चल पाहू काय कायची तयारी चालू आहे तर. थांब, पहिले सविताला विचारून घेतो. सविता, ओ सविता. आई आल्या वाटते. आई या इकडे ये. सविता, काय झालं सविता? रिंकूचा फोन आला होता. आई मलाच तर माहित नाही. ते जवळ बुवा बी गेलात. मला म्हणत तयारी झाली का रिंकूची, पण मी गेलीच नाही रिंकू ताईच्या रूम मध्ये. सविता, काही झालं का तुमच्या दोघीचे बोलचाल? आई तुम्हाला काय वाटते की काय भांडणच करत राहतो का रिंकू ताई सोबत? मला तर वेळ नाही आई. मी तर बोलली नाही कालपासून रिंकू ताई सोबत. ठीक आहे, पाहतो मी. आईनं असं कोण म्हटलं काही समजत नाही. काय काय घरी चालली रिंकू? जाऊ दे म्हणा बापा, गेली का तिथं. मी बी तशीच आली होती. माया मागची कटकट चालली जाते. आईली म्हणा तू हिंडत बस गावाला, आणि त्या वहिनीला म्हणा तू ड्युटीच करत राह. बरं झालं मी मनीषला फोन केला. आईली बी सांगून दिलं. मनीषही आली नाही अजून. मी टाकली मी याच्या घराने रवरो. कटकट कटकट कटकट. जेवायला खायला देत नाही वेळेवर. आई इकून तिकून आली की चालली डवऱ्याली. नाही नाही, मला लय राग आला. मला आईचा आता लय राग आला. आता गेली ना, येतच नाही मी आईच्या घरी. मनीषला हे म्हणतो तुम्ही फक्त चला. मनीषही आली नाही अजून. रिंकू, अरे रिंकूनं बॅग भरली कशी काय? रिंकू, काय झालं रिंकू? मनीष, मी तयारी केली पूर्ण. चला मनीष, आपण आपल्या घरी जाऊ मनीष. रिंकू, काय बोलून राहिली तू? तू 1 महिन्याची तर झाली नाही अजून, आतापासून घरी चालतं काय? हा मनीष, नाही होऊ दे. मी थांबत नाही इथं मनीष. आता मी सगळी बॅग भरली. चला मनीष. गाडी नाही आणली काय तुम्ही? तू सांगितलं का रिंकू मला गाडी आणा? तू काय म्हटलं? लवकर या लवकर या. तसंच मी 2 व्हीलरनं चालले आलो. रिंकू, कोण रिंकू? काय झालं? का वहिनी सगळं भिनसलं काय? मनीष, तुम्ही आता मला विचारपूस नका करू. काय झालं कोण झालं. मी तुम्हाला म्हणून राहील ना, आपल्या घरी जायची इच्छा आहे. मी चला तुम्ही जा, गाडी घेऊन या. मग रिंकू, ये उन्हात काय करतं? संध्याकाळी पाहू ना. पाणी लागत, जा लागते. आता गाडीत ऊन नाही लागत. मनीष जा तुम्ही लवकर गाडी घेऊन ये. आपण आता चाललो जाऊ. ठीक आहे रिंकू, गाडी घेऊन येतो मी. शांत राह. थांबा जवळ बघ. नाही नाही लागत रिंकूली आता. अजून महिन्याची 2-3 नाही झाली ते. मामीजी, मी रिंकूला जास्त म्हणून राहिलो. तिने मला फोन केला फक्त लवकर ये. तसंच निघून आलो मी. आता म्हणते गाडी नाही आणली काय घ्यासाठी, आणि घरी येतो म्हणते. तुम्ही म्हणा ना 2-3 महिने पाठवत नाही म्हणून. रिंकू, तुला कोण सांगितलं घरी ये म्हणून? आणि अजून कोण तुला जाय म्हटलं? मनीष जा तुम्ही गाडी घेऊन ये. मी बोलतो आई सोबत. नाही जवळ बुवा, काही गरज नाही गाडी आणायची. आणि पाठवत नाही रिंकूले मी 3 महिने झाल्याशिवाय. आई तुम्ही दोघे सासू सुना. ड्युटीवर जाते एक जण, तू तर लग्नात जातं, कोणाच्या घरी जातं. आहे का माहिती लक्ष कोणाचं? सासू तर म्हणालेच होते सासू अशी करते सासू तशी करते. तू तर उठली सुटली की चालली बाहेर, उठली सुटली की चालली बाहेर. लेकरू लढते, एकटी एकटी घरांनी राहतो मी. माहिती आहे का तुला काही? तुला समजायला पाहिजे आई. डिलिव्हरीची पोरगी आपल्या घरी आहे, घरून कुठे जावा नाही म्हणून. तू तर गंगूबाई बोलायला आली काय, चालली तिच्या घरी दिवसभर. सविता बोलायला आली काय, चालली तिच्या घरी दिवसभर. समजते काय तुले? सगळ्या गावाचा न्याय करून राहिली तू, आणि त्या घरांची अंधार आहे सगळा. आज मी थांबत नाही, 5 मिनिटं बी थांबत नाही त्या घरांनी मी आज. मग लय मन दुखलं आई. भूक लागते तर तुमच्या घराने सापडत नाही कोणी. वहिनीला 4 आवाज देशील तर वहिनी 1 आवाज देते. जबरदस्ती सारखे राहून राहिली घरांनी मी. मनीष, तुम्ही एवढं ऐकल्यावर उभे राहा काय? ठीक आहे रिंकू, आणतो मी गाडी. रिंकू, या गरमपणा बराने बरं रिंकू. आज पाहिली ना तू खरं रूप. सासूच्या घरी गेल्यावर सासू संग असे भांडशील काय? सासू तुले अलग काढून फेकून देईन. मग काय करशील तू? आई स्वतः हाताने स्वयंपाक करेन, नवऱ्याला जीव घालीन, आणि मी बी जेवण करेन, आणि लेकरू बी सांभाळी नाही. तू मग काहीच टेन्शन घेऊ नको आता. पाहिलं मी त्या घरी 15 दिवस राहिली, 15 वर्ष काढले आई.
बोलू बोलू घसा कोरडा झाला. कधी कोणी पाण्याला विचारत नाही पाणी देऊ का रिंकू म्हणून. रिंकू देवा, पंगे काय झालं शांताबाईच्या घरी? दुसऱ्याचं बरं करता करता स्वतःच बरं होऊन राहिलं. नाही नाही देवा, माझ्या पोरगी 2 महिने झाल्याशिवाय माझ्या घरून गेली नाही पाहिजे. काय हाल होते तिची. चला मंडळी पाहू आता, पोरगी काय सून काय मला दोन्ही सारखेच आहेत. बरं काय करते पोरगी आता, जाते नाही जात. उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन तुम्हाला. पण तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा. नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा प्लीज, सोडून देऊ नका. खूप जणांच्या नावाच्या कमेंट आलेल्या आहेत, तर आपण काही जणांची नावं घेऊ. लीला पाटणकर, सीमा रामचंद्र गाडगे, मुणगाव, तालुका अकोट, जिल्हा अकोला. अर्चना सवाई अमरावती, रेश्मा अजय चौधरी, ललिता वानखडे सिंदूरजना घाट, चंदा खापरे बदलापूर, रेखा शेंद्रे. 21 तारखेला वृंदाताई दिवरे यांचा वाढदिवस होता. त्यांना नम्रताबाई चव्हाण राहणार मोजरी गुरुदेवनगर कडून शुभेच्छा. उज्ज्वला रुपेश ठाकरे आष्टी, जिल्हा वर्धा, मनोज बोबडे परतवाडा, पिहू लोखंडे, कविता काकडे, इंदू नरडे. चला मग, ज्यांना उद्याच्या व्हिडिओमध्ये नाव घ्यायचं वाटत असेल त्यांनी नक्की नावाची कमेंट करा. चला, स्वस्त राहा, मस्त राहा, तब्येतीची काळजी घ्या, पण चॅनल सबस्क्राईब करा बरं. भेटू आपण नवीन विषयासोबत नवीन भागात.